नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे। तुम्हाला माहिती आहे का की एज्युकेशन लोन आणि मिरची यात काय कॉमन आहे? ते दोघेही तुम्हाला आवश्यक किक देऊ शकतात, पण जास्त किकमुळे तुम्हाला घाम फुटू शकतो। हो, तुम्ही बरोबर ऐकले। एज्युकेशन लोन हे दोन जादूचे शब्द जे तुमचे शैक्षणिक स्वप्नांना सत्यात बदलू शकतात। संपूर्ण भारतातील असंख्य विद्यार्थ्यांसाठी वाढता लोकप्रिय पर्याय म्हणजे एज्युकेशन लोन तुम्हाला लोकल क्लासरूम मधून तुमच्या ड्रीम युनिव्हर्सिटीच्या हॉलमध्ये घेऊन जाऊ शकतं, मग ते दिल्ली, बँगलोर किंवा हार्वर्ड मधील असो। पण ज्याप्रमाणे थोडा जास्त मसाला तुमची बिर्याणी खराब करू शकतो, त्याचप्रमाणे विदाउट प्रॉपर अंडरस्टँडिंग एज्युकेशन लोन तुम्हाला आर्थिक त्रास देऊ शकतात। पण चांगली बातमी अशी आहे की आमच्याकडे या गोष्टीवर एक उपाय आहे। तसं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आम्ही कशाबद्दल बोलणार आहोत याचा अंदाज तुम्ही लावलाच असेल। भारतात शैक्षणिक कर्ज घेताना विचारात घेण्यासारख्या गोष्टी या विषयावर आज आम्ही बोलणार आहोत। हे सुरुवातीला कन्फ्युजिंग आणि कॉम्प्लेक्स असू शकते, परंतु काळजी करू नका, मी तुम्हाला या सर्वांमधून नॅव्हिगेट करण्यात मदत करण्यासाठी इथे आहे। या व्हिडिओमध्ये तुमच्या शैक्षणिक कर्जाबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला जे काही माहिती असणे आवश्यक आहे ते आम्ही कव्हर करू। ऑल सेट? ग्रेट, चला व्हिडिओला सुरुवात करूया। पण पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर खाली सबस्क्राइब बटन आहे, त्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉनही दाबा। व्हिडिओकडे जाऊया। आता पहिल्या घटकापासून सुरुवात करूया, जे आहे एलिजिबिलिटी। आता या फॉर्मल टर्मने तुम्ही घाबरू नका। एज्युकेशन लोन घेण्यासाठी तुम्हाला ज्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे त्यांची ही फक्त एक लिस्ट आहे। तुम्हाला हायर एज्युकेशनच्या क्लबमध्ये प्रवेश देण्यापूर्वी तुमचा आयडी तपासणारा बाउन्सर म्हणून याचा विचार करा। प्रत्येक कर्जदात्याचे, मग ते बँक असो किंवा इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, त्यांचे स्वतःचे क्रायटेरिया असतात जे कोणाला कर्ज मिळेल हे ठरवतात। काही सावकार केवळ परदेशात शिकणाऱ्या किंवा स्पेसिफिक कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्ज देतात, तर काही अधिक ओपन असतात, देशात किंवा परदेशात शिक्षणासाठी कर्ज देतात। आणि जसे तुम्हाला काही पार्टीसाठी +1 आवश्यक आहे, काही लोनसाठी तुम्हाला को ॲप्लिकंटची गरज असू शकते। हे तुमचे पालक, गार्डियन किंवा तुमचा जोडीदार देखील असू शकतो, जो तुमच्यासाठी अशुरन्स देईल आणि कर्जदाराला तुम्ही कर्जासाठी चांगले आहात याची खात्री देईल। जर ते सिक्युअर्ड लोन असेल, म्हणजे कोलॅटरल असलेले कर्ज, ते तुमच्या किंवा तुमच्या को ॲप्लिकंटच्या मालकीच्या ॲसेटवर मिळू शकते। काही लेंडर्स सिक्युरिटी मेजरमेंट म्हणून या कोलॅटरल किंवा गॅरेंटरची मागणी करू शकतात आणि याचा अर्थ कमी व्याजदर देखील असू शकतो। त्यामुळे त्या ऑप्शन्सवर नेहमी लक्ष ठेवा। लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही सर्व लेंडर्सच्या चेकलिस्टवर टिक केलेले सुनिश्चित करा, जसे की एज, अकॅडमिक बॅकग्राऊंड, तुम्हाला ज्या कोर्सचा पाठपुरावा करायचा आहे आणि तुम्ही ज्या संस्थेला उपस्थित राहण्याची योजना आखत आहात, त्याद्वारे तुम्ही तुमचे एज्युकेशन लोन सिक्युअर करण्याच्या जवळ असाल। आणि आता तुमच्या एज्युकेशन लोनच्या सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एकाकडे जाऊया, जे आहे इंटरेस्ट रेट। कल्पना करा की तुम्ही सुपर मार्केटमध्ये आहात। शेल्फवर दिसणारे चिप्सचे पहिले पॅकेट तुम्ही उचलणार नाही, बरोबर? तुम्ही ब्रँड्स, फ्लेवर्स आणि किमतींची तुलना करता ते पॅकेट तुमच्या कार्टमध्ये ॲड करण्यापूर्वी। त्याचप्रमाणे एज्युकेशन लोन निवडण्याची घाई करू नका। त्यामुळे वेगवेगळ्या बँकांनी दिलेल्या इंटरेस्ट रेटची तुलना करा। हे रेट्स बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतात। तुमचा कोर्स, तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये जात आहात ते, आणि तुमच्या अकॅडमिक ट्रॅकचा रेकॉर्ड देखील या गोष्टीमध्ये काउंट होतो। आणि हो, ते प्रोसेसिंग चार्जेस अजिबात विसरू नका, जे सर्व्हिस फीज म्हणून बँक तुमच्याकडून आकारते। तुम्हाला वेगवेगळ्या बँकांच्या या रेट्सची तुलना करावी लागेल, त्यांचा EMI पिरियड तपासावा लागेल आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम डील शोधावी लागेल। उदाहरणार्थ, 4 लाखाचे कर्ज 10 ते 15% इंटरेस्ट रेटसह येऊ शकतात, जे 3 वर्षात पे करायचं आहे, परंतु जास्त रकमेवर कमी इंटरेस्ट आणि अधिक EMI कालावधी असू शकतो। तर लक्षात ठेवा, कमी व्याजदर गोड वाटू शकतो, परंतु नेहमी EMI कालावधी तपासा। आणि बॉटम लाईन काय आहे? तुमचा होमवर्क करा, कम्पेअर करा आणि हुशारीने निवडा। हे फक्त लोन मिळवण्याबद्दल नाही, तर तुमच्या नीड्स आणि फायनान्शियल कॅपेबिलिटीनुसार योग्य ते मिळवणे आहे। EMI बद्दल बोलताना आता लोन रिपेमेंट बद्दल बोलूया। आता तुम्ही तुमच्या लोनची परतफेड कशी आणि केव्हा कराल त्याला तुमच्या रिपेमेंटच्या अटी म्हणतात। सर्व रिपेमेंट टर्म्स समान तयार केल्या जात नाहीत, हे लेंडर आणि लोनच्या प्रकारावर आधारित असतं। म्हणून जेव्हा रिपेमेंटचा विचार केला जातो तेव्हा एक टर्म तुम्हाला खूप ऐकायला मिळेल, ते म्हणजे मोरॅटोरियम। हे तुमच्या स्टडी पिरियडच्या कालावधीत आणि थोड्या वेळानंतर तुमच्या लोनची रिपेमेंट करण्यापासून ब्रेक घेण्यासारखा आहे। हा पिरियड सहसा कोर्सच्या कालावधीसाठी तसेच नोकरी मिळवल्यानंतर अतिरिक्त 6 ते 12 महिन्यांपर्यंत वाढतो। याचे 2 प्रकार आहेत। पहिला आहे विथ इंटरेस्ट पेमेंट,
यामध्ये मोरेटोरियम दरम्यान तुम्ही किंवा तुमचे पालक फक्त लोन अमाउंटवर इंटरेस्ट भरता. प्रिन्सिपल रिपेमेंट केवळ मोरेटोरियम कालावधीनंतर सुरू होतो. दुसरे आहे विदाऊट इंटरेस्ट पेमेंट. मोरेटोरियम दरम्यान तुम्ही काहीही पैसे देत नाही. छान वाटतंय ना? पण इथेच कॅच आहे. इंटरेस्ट लोनच्या रकमेपर्यंत ऍड होत राहते आणि तुम्ही मोरेटोरियम नंतर EMI भरण्यास सुरुवात करता. पण थांबा, लोनला मोरेटोरियम नसेल तर काय? बरं, मग तुम्ही ताबडतोब EMI भरणे सुरू कराल आणि हे तुमच्या खिशावर थोडेसे जड जाऊ शकते, खास करून जर तुम्ही तुमचा कोर्स पूर्ण केला असेल. यामुळे तुमच्या रिपेमेंटचे टर्म्स समजून घ्या. नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट स्कीम्स आणि सबसिडीज. आता इथे एक मोठी हेल्प होईल असं काहीतरी आहे. हायर एज्युकेशनला प्रमोट करण्यासाठी भारत सरकारच्या स्कीम्स आहेत ज्या इंटरेस्ट सबसिडीज देतात. तुमच्या इंटरेस्ट पेमेंटवर डिस्काउंट म्हणून त्यांचा विचार करा आणि एका सर्टेन लिमिट पर्यंत ते हमी देखील देतात. काही भारतात शिकण्यासाठी आहे तर काही परदेशात शिकण्यासाठी आहे. या सबसिडीज मध्ये सेंट्रल सेक्टर इंटरेस्ट सबसिडी योजना, पढाव परदेश योजना आणि सेंट्रल गव्हर्नमेंट इंटरेस्ट सबसिडी योजना इत्यादींचा समावेश आहे. तसेच क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम फॉर एज्युकेशनल लोन्स, क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम फॉर स्किल डेव्हलपमेंट यासारख्या विविध योजना आहेत जे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हमी देतात. त्यांच्याकडे डिफरंट एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत. तरीही त्यामुळे तुमच्या एज्युकेशन लोनची एकूण किंमत कमी करण्यासाठी तुम्हाला कोणता सर्वात योग्य आहे हे पाहण्यासाठी तुमचे रिसर्च करा. सबसिडीजवर कल्पना करा की तुम्हाला ओव्हरसीज एज्युकेशन लोनसाठी 20 लाख रुपयांची गरज आहे आणि जर मी तुम्हाला असं सांगितलं की हे 0% इंटरेस्ट रेटने तुम्ही मिळवू शकता, त्याचा एक मार्ग आहे, तर हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, 0%. मला तुमच्यासाठी ते ब्रेक करू द्या. पब्लिक सेक्टर बँककडून ॲव्हरेज इंटरेस्ट रेट सुमारे 10% आहे. जर आपण लोनसाठी 6 वर्षांची मुदत गृहीत धरली, ज्यामध्ये 2 वर्षांचा कोर्स कालावधी, 1 वर्षाचा मोरेटोरियम आणि रिपेमेंटसाठी 3 वर्षे, हे कसे काम करते ते आपण पाहूया. तर 3 प्रकारचे ग्राहक आहेत ज्याबद्दल आपण बोलूया. पहिला, तुमचे फॅमिली इन्कम प्रतिवर्ष 10 लाख रुपयाच्या वर आहे. दुसरं, तुम्ही SC ST किंवा मायनॉरिटी कॅटेगरी मधील आहात आणि तुमचे फॅमिली इन्कम वर्षाला 8 लाख रुपयाच्या खाली आहे. तिसरं, कास्ट किंवा रिलीजन कोणतंही असेल परंतु तुमचे फॅमिली इन्कम प्रतिवर्ष 5 लाखांच्या खाली आहे. तर चला टाइप 1 ने सुरुवात करूया. तुम्ही या श्रेणीतील असाल तर तुम्ही तुमच्या कर्जाच्या इंटरेस्ट पोर्शनवर दरवर्षी 30% टॅक्स सूट मागू शकता. हे प्रभावी व्याजदरला 60% वर आणते. इन्कम टॅक्स ऍक्टच्या कलम 80E नुसार या सूटवर 8 वर्षांपर्यंत दावा केला जाऊ शकतो. जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट कोलॅटरल डॅमेज म्हणून वापरत असाल तर तुम्हाला FD वर सुमारे 6.75% ते 7.25% व्याजदर मिळेल आणि हा गेन तुमच्या कर्जाच्या व्याजदरामध्ये ऍडजस्ट केला जाऊ शकतो. हे तुमचे व्याजदर 0% किंवा -2.5% पर्यंत खाली आणते. आता टाइप 2 आणि टाइप 3 बद्दल बोलूया. तुम्हाला इन्कम टॅक्स सवलतीचा फारसा फायदा मिळणार नाही, परंतु तुम्ही एज्युकेशनल लोन फॉर ओव्हरसीज स्टडीज वरील डॉक्टर आंबेडकर स्कीम ऑफ इंटरेस्ट सबसिडीसाठी पात्र असाल. सरकार तुमच्या लोनच्या पहिल्या 3 वर्षांसाठी 10% व्याजदर देते. ते कोर्सची 2 वर्षे आणि मोरेटोरियमचे 1 वर्षे. आता जर तुमच्याकडे पुन्हा कोलॅटरल म्हणून FD असेल तर तुम्हाला दरवर्षी FD वर सुमारे 60% उत्पन्न मिळेल. सबसिडी स्कीममुळे तुम्हाला पहिल्या 3 वर्षांसाठी कोणताही खर्च लागणार नाही. पुढील 3 वर्षांसाठी FD मधून 60% नफा ऍडजस्ट केल्यावरही तुमच्याकडे फक्त 3% पैसे शिल्लक राहतील. तुम्हाला पहिल्या 3 वर्षात FD मधून मिळालेले 60% लक्षात आहेत. ते पुढील 3 वर्षांसाठी उरलेले 3% कव्हर करू शकते. याचा अर्थ पुन्हा एकदा तुमचा प्रभावी व्याजदर 0% आहे. तर अशा प्रकारे 0% व्याजदराने एज्युकेशन लोन मिळवू शकता. हे आम्हाला आमच्या पुढच्या विषयाकडे घेऊन येते जे आहे कोलॅटरल. आता जेव्हा तुम्हाला एज्युकेशन लोन घ्यायचे असेल तेव्हा तुम्हाला 2 मुख्य प्रकार दिसतील. एक आहे एज्युकेशन लोन्स विथ कोलॅटरल आणि दुसरा आहे विदाउट कोलॅटरल. तर कोलॅटरल काय आहे? ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही लेंडरला सिक्युरिटी म्हणून देता. जर तुम्ही कर्जाची परतफेड करू शकत नसाल तर त्यांच्यासाठी सेफ्टी नेट असल्यासारखं आहे असा विचार करा. लक्षात ठेवा, कोलॅटरल किंवा विदाउट कोलॅटरल तुम्हाला नेहमी को ॲप्लिकेंटची आवश्यकता असू शकते, जो तुमच्यासोबत लोन ॲग्रीमेंटवर साईन करेल आणि तुम्ही लोनची रिपेमेंट करू शकत नसाल तर कर्जदार त्यांच्याकडे वळू शकतात. सामान्यतः पालक किंवा गार्डियन तुमचे को ॲप्लिकंट असू शकतात. आता कोलॅटरल आवश्यक असलेल्या एज्युकेशन लोन्स बद्दल बोलूया. या प्रकारच्या लोन मध्ये तुम्हाला रिपेमेंटची हमी म्हणून काही मालमत्ते प्रदान करणे आवश्यक आहे. तर आता तुम्ही विचार करत असाल की कोणत्या प्रकारची मालमत्ते हवी. बरं,
तुमचे घर किंवा जमीन यासारख्या मालमत्ता जर त्या लीगल डिस्प्यूट्स पासून मुक्त असतील, किंवा ते इंटँजिबल ॲसेट्स किंवा लिक्विड ॲसेट्स असू शकतात, जसे की तुमचे फिक्स्ड डिपॉझिट किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड्स. पण जर तुम्हाला ॲसेट्स कोलॅटरल म्हणून द्यायचे नसेल तर काय? काळजी नाही, तुम्ही विदाऊट कोलॅटरल एज्युकेशन लोनची निवड करू शकता. हे लोन्स बॉरोवर आणि को बॉरोवर यांच्या भविष्यातील उत्पन्नावर, त्यांच्या क्रेडिट वर्दीनेसवर आधारित आहे. परंतु लक्षात ठेवा, तुम्हाला कोणत्या प्रकारचा कोर्स किंवा डिग्री घ्यायची आहे आणि तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करत आहात त्याचाही विचार केला जाईल. सामान्यतः लोन प्रोव्हायडर्स युनिव्हर्सिटीजची यादी ठेवतात. यापैकी एका इन्स्टिट्यूशनमध्ये उपस्थित राहिल्याने तुम्ही कोलॅटरल मुक्त कर्जासाठी पात्र होऊ शकता. आता क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम फॉर एज्युकेशन लोन्स याबद्दल बोलू. भारत सरकारने सादर केलेली ही योजना विदाऊट कोलॅटरल 7.5 लाख पर्यंतचा लोन कव्हरेज देऊ शकते. परंतु हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हे प्रामुख्याने इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मधील विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांचे अॅन्युअल फॅमिली इन्कम 4.5 लाखांपेक्षा कमी आहे. या योजनेअंतर्गत 4 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी मार्जिनची आवश्यकता नाही. 4 लाखांपेक्षा जास्त कर्जासाठी इंडियन इन्स्टिट्यूटसाठी 5% आणि फॉरेन इन्स्टिट्यूटसाठी 15% मार्जिन लागू शकते. आणि व्याजदर काय आहे असं जर तुम्ही विचारत असाल तर ते बेस रेटच्या 2% पेक्षा जास्त असू शकत नाही. तुम्ही CGFSEL अंतर्गत कर्जांसाठी इंडियन बँकिंग असोसिएशनचा भाग असलेल्या कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता, मग ती सार्वजनिक, खाजगी किंवा परदेशी बँक असो. तसेच अनेक खाजगी बँका आणि NBFC सुद्धा कोलॅटरल फ्री एज्युकेशनल लोन्स देतात, परंतु रक्कम आणि व्याजदर भिन्न असू शकतात. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे या बँकांकडे काही टॉप युनिव्हर्सिटीजची लिस्ट असते ज्यासाठी ते अनसिक्युअर्ड लोन्स मंजूर करतात. पण जर तुम्हाला ॲसेट्स कोलॅटरल म्हणून द्यायचे नसेल तर काय? काळजी नाही, तुम्ही विदाऊट कोलॅटरल एज्युकेशन लोनची निवड करू शकता. पुढे आपण अमाउंट ऑफ लोन आणि अर्ली रिपेमेंट पाहणार आहोत. उच्च किमतीच्या शिक्षणासाठी फायनान्सिंग करताना एज्युकेशन लोन्स जीवनरक्षक आहेत यात शंका नाही, परंतु कर्जाची रक्कम कमीत कमी ठेवणे नेहमीच स्मार्ट आहे. का? कारण कमी रकमेची कर्जे लवकर फेडली जाऊ शकतात, ज्यामुळे इंटरेस्टवर बचत होऊ शकते. नेहमी लक्षात ठेवा, एखादे मोठे कर्ज घेतल्याने सुरुवातीला आराम वाटू शकतो, परंतु कर्जाच्या वाढलेल्या किमतीमुळे दीर्घकाळापर्यंत तुमचे फायनान्शियल हेल्थ बिघडू शकते. तुम्हाला खरोखर आवश्यक असलेल्या रकमेसाठीच एज्युकेशन लोन घ्या. एज्युकेशन लोनची परतफेड शक्य तितक्या लवकर करण्याचा विचार करणे आणखीन एक स्मार्ट मूव्ह आहे. असे केल्याने ओव्हरऑल कॉस्ट कमी होऊ शकतो. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मोस्ट केसेसमध्ये एज्युकेशन लोनसाठी कोणतीही प्रीपेमेंट पेनल्टी आकारली जात नाही. आणि गॅस वॉट, एक ऑप्शन आहे जिथे तुम्ही तुमच्या लोन अमाउंटचा काही भाग लवकर परत करू शकता. हे इंटरेस्ट आणि EMI अमाउंट कमी करण्यास किंवा कर्जाचा कालावधी कमी करण्यास खरोखर मदत करू शकते. समजा 20 लाख रुपये तुम्ही कर्ज घेतले आहे. तुम्ही 2-3 लाख आधीच परत केल्यास तुम्ही लोनचा काही भाग लवकर बंद करता. आणि कूल पार्ट असा आहे की तुमचा EMI सुरू करण्यापूर्वी तुम्हाला हे करण्याची गरज नाही. कर्जाच्या कालावधीत तुम्ही कधीही ही हालचाल करू शकता. पुढील टॉपिक आहे लोन प्रोसेसिंग टाइम. तुमच्या एज्युकेशन लोन ॲप्लिकेशनची प्रोसेस करण्यासाठी आणि फंड डिस्पर्स करण्यासाठी बँकेला लागणारा जो वेळ आहे त्यालाच लोन प्रोसेसिंग टाइम असं म्हणतात. यामध्ये तुमच्या अर्जाचे रिव्ह्यू करण्यापासून ते कर्जाच्या रकमेच्या फायनल डिस्बर्समेंट पर्यंत आणि तुमच्या एलिजिबिलिटी तपासण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. आता असं समजूया की तुम्ही तुमचा ड्रीम कोर्स निवडला आहे, तुमचं कॉलेज ॲडमिशन कन्फर्म झालंय आणि तुम्ही तुमच्या एज्युकेशन लोनसाठी अप्लाय केला आहे. पण बँकेला त्यावर प्रोसेस स्टार्ट करण्यासाठी खूप वेळ लागतोय आणि तुमचा कोर्स सुरू होणार आहे. ही आनंददायी परिस्थिती नाही, बरोबर ना? म्हणूनच लोन प्रोसेसिंग टाइमचा विचार करणे महत्त्वाचे आहे. म्हणून कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी नेहमी लोन प्रोसेसिंग टाइमची चौकशी करा. लक्षात ठेवा, ते बँकेनुसार बदलू शकते. उदाहरणार्थ युनियन बँक ऑफ इंडियाला 7 दिवस लागतात, तर SBIला कागदपत्रे सबमिट केल्यापासून 15 वर्किंग डेज लागू शकतात. त्यामुळे तुमचा कोर्स लवकरच सुरू होत असल्यास बँक तुमच्या खर्चाची भरपाई करण्यासाठी तुमच्या कर्जावर वेळेत प्रक्रिया आणि वितरण करू शकते याची खात्री करा. पुढील विषय आहे लोन मार्जिन. आता हे लोन मार्जिन काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. बरं, कल्पना करा की तुम्ही एक पिझ्झा विकत घेत आहात, परंतु तुम्हाला त्यातील काही पैसे द्यावे लागतील आणि बाकीचे मित्राने कव्हर केले आहे. एज्युकेशन लोन्सच्या संदर्भात तुम्ही जो भाग भरता त्याला लोन मार्जिन म्हणतात. टेक्निकली लोन मार्जिन हा एकूण एज्युकेशन कॉस्टचा भाग आहे जो तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खिशातून भरावा लागतो.
बँक सहसा तुमच्या एज्युकेशन एक्सपेन्सेससाठी 100% फायनान्स करत नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर ते कसे काम करते? समजा तुम्हाला तुमच्या शिक्षणासाठी 20 लाखांचे कर्ज हवे आहे. तुमच्या बँकेने 20% लोन मार्जिन सेट केल्यास याचा अर्थ तुम्हाला तुमच्या स्वतःच्या रिसोर्सेसमधून 4 लाखांची व्यवस्था करणे आवश्यक आहे. उर्वरित रक्कम बँक देईल. आता मार्जिन मनी कसा भरायचा? एक मार्ग म्हणजे तुमचा हिस्सा थेट तुमच्या युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजला द्या आणि नंतर तुमच्या लेंडरला पावती दाखवा. दुसरा पर्याय म्हणजे तुमचा हिस्सा लेंडरला देणे आणि त्यानंतर लेंडर ती संपूर्ण रक्कम तुमच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सला ट्रान्सफर करतील. परंतु इथे एक टिप आहे. तुम्ही कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्या बँकेला लोन मार्जिन बद्दल विचारण्याचे नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला किती अपफ्रंट व्यवस्था करायची आहे हे समजून घेणे खरोखर महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे तुम्ही चांगले नियोजन करू शकता आणि लास्ट मिनिट सरप्राइजेस टाळू शकता. कधी कधी हे मार्जिन मनी शोधणे कठीण असते कारण आपल्या सर्वांकडे 4 लाख पडलेले नाहीत. म्हणून तुमच्या लेंडर काळजीपूर्वक निवडा. काही बँका 100% पर्यंत फायनान्स देखील देऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला चिंता करायची गरज नाही. आता बघूया रेप्युटेशन ऑफ लेंडर. नवीन मोबाईल चूज करताना तुम्ही कधीही न ऐकलेल्या कंपनीकडून फोन खरेदी करणार नाही, बरोबर ना? तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की ते रिलायबल आहे की नाही, गुड रिव्ह्यूज आहेत की नाही आणि काही चुका झाल्यास चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते की नाही. तुमच्या एज्युकेशन लोनसाठी लेंडर चूज करण्याबाबतही असेच आहे. तुम्ही लॉंग टर्म रिलेशनशिप प्रमाणे सिग्निफिकंट फायनान्शियल कमिटमेंट करणार आहात, त्यामुळे तुमच्या लेंडरवर विश्वास असणे आवश्यक आहे. लेंडर ही बँक किंवा कोणतीही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असू शकते ज्यातून तुम्ही कर्ज घेण्याची योजना करत आहात. त्यांची रेप्युटेशन ही त्यांच्या पास्ट परफॉर्मन्स, कस्टमर सर्व्हिस आणि लोनच्या अटींच्या ट्रान्सपरन्सीवर आधारित असते. तर लेंडरच्या प्रतिष्ठेबद्दल तुम्हाला कसे कळेल? बरं, जसं तुम्ही नवीन फोन ऑनलाईन बघता त्याचप्रमाणे लेंडरबद्दल रिसर्च करू शकता. रिव्ह्यूज वाचा, एक्झिस्टिंग कस्टमरकडून फीडबॅक गोळा करा किंवा तुमच्या नेटवर्कमधील लोकांना विचारा ज्यांनी त्यांच्याकडून कर्ज घेतले असेल. त्यांचा इतिहास आणि त्यांनी मागील ग्राहकांना कसे हँडल केले आहे याचा विचार करा. तुमची एज्युकेशनल गोल्स आणि फायनान्शियल वेलबिंग यांच्याशी जुळणारे निर्णय घेणे हे सर्व आहे. आता आम्ही जवळजवळ व्हिडिओच्या शेवटी आलो आहोत, पण त्याआधी बघूया की लोन इन्शुरन्स म्हणजे काय. सोप्या भाषेत सांगायचे तर ही एक संरक्षण योजना आहे जी तुमच्या कर्जाची परतफेड करण्याच्या तुमच्या क्षमतेवर परिणाम करू शकणाऱ्या अनपेक्षित घटनांच्या बाबतीत कव्हर करण्यात मदत करते. लोन इन्शुरन्स कर्जदारावरील भार हलका करतो. तुमच्या कर्जाच्या EMI मध्ये इन्शुरन्सचे हप्ते समाविष्ट केले जातात, त्यामुळे ते EMI तुम्हाला वेगळे भरावे लागत नाहीत. तसेच काही स्वीट डील्स आहेत ज्यात तुम्ही लोन इन्शुरन्सची निवड केल्यास तुमच्या एज्युकेशन लोनच्या व्याजदरावर 0.5% माफी मिळते. पण ते कंपल्सरी आहे का? नाही. सरकारी बँक अनेकदा निवड तुमच्यावर सोडतात, तर खाजगी बँका किंवा NBFC मध्ये तुम्हाला लोन इन्शुरन्स विशेषतः अनसिक्युअर्ड लोनसाठी आवश्यक असू शकतो. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की जर तुम्ही लोन डिफॉल्ट केले किंवा पैसे भरण्यास असक्षम असाल तर इन्शुरन्स तुमच्या कर्जाला कव्हर करणार नाही. हे केवळ मृत्यू किंवा गंभीर आजारासारख्या विशिष्ट परिस्थितींमध्ये पाऊल टाकते. म्हणून नियम आणि अटी वाचायच्या लक्षात ठेवा. आता शेवटचा पॉइंट म्हणजे विद्या लक्ष्मी पोर्टल. गोष्टी सोप्या बनवण्याबद्दल बोलताना तुम्ही विद्या लक्ष्मी पोर्टल बद्दल ऐकलंय का? तुमच्या सर्वांसाठी एज्युकेशन लोनसाठी हा सरकारचा एक उपक्रम आहे. विद्या लक्ष्मी पोर्टल हे विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी आणि एज्युकेशन लोन्स आणि गव्हर्नमेंट स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी वन स्टॉप सोल्युशन आहे. तर त्यात तुमच्यासाठी काय आहे हे बघूया. यामध्ये बँकांनी ऑफर केलेल्या विविध एज्युकेशन लोन स्कीम्सची माहिती आहे. कॉमन एज्युकेशनल लोन्स ॲप्लिकेशन फॉर्म ज्याचा वापर तुम्ही एकाच वेळी अनेक बँकांमध्ये अर्ज करण्यासाठी करू शकता. बँका तुमच्या लोन ॲप्लिकेशन थेट पोर्टलवरून डाउनलोड करू शकतात. बँक तुमची लोन प्रोसेसिंग स्टेटस पोर्टलवरच अपडेट करू शकतात. तक्रार किंवा शंका आहेत, पोर्टलद्वारे तुम्ही थेट बँकांना ईमेल करू शकता. हे पोर्टल नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल सोबत जोडलेले आहे, तर तुम्ही माहिती मिळवू शकता आणि गव्हर्नमेंट स्कॉलरशिपसाठी देखील अप्लाय करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. लक्षात ठेवा, एज्युकेशन लोन्स ही खरोखरच तुमच्या स्वप्नांसाठी एक शिडी असू शकते. म्हणून हुशारीने निवडा, काळजीपूर्वक योजना करा आणि अमेझिंग लर्निंग अपॉर्च्युनिटीजनी भरलेल्या भविष्याचा एम ठेवा. जर तुम्हाला ही माहिती मौल्यवान वाटत असेल तर ते लाईक बटन दाबायला अजिबात विसरू नका आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रांसह नक्की शेअर करा ज्यांना याचा पुढे फायदा होऊ शकतो.
शैक्षणिक कर्जाबाबत तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत शिकण्याचा आनंद घ्या आणि मोठी स्वप्ने पहा. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.